आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. धुळे तालुक्यातील बोरीस गावात महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे. सीडीओ वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागातील 100 गरजू महिलांना 50% अनुदानावर शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या योजनेमुळे महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. मार्च महिन्यात पेडकाई देवी कॉम्प्युटर सेंटरमध्ये या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने लाभार्थी महिलांना आज शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरतीताई निखिल देवरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कारही करण्यात आला. धरतीताई देवरे यांनी महिलांनी या संधीचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय उभा करावा असे आवाहन केले. फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील यांनी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यासोबतच भविष्यात महिलांना मिनी पिठाची गिरणी उपलब्ध करून देण्याचाही मानस व्यक्त केला. कार्यक्रमाला पंकज अहिरे, आनंद शेवाळे, नूतन निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. योगिता महाले, सुनीता कुवर आणि अश्विनी पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन भूषण देवरे यांनी केले, तर आभार भारती शेवाळे यांनी मानले. या उपक्रमामुळे ग्रामीण महिलांच्या स्वावलंबनाला नवी उभारी मिळणार असल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे. सगळ्या गोष्टींना सोड करू शकतो, पैशांचं काय करणार? म्हणून सुनीता मॅडम, तुम्ही सुनीता मॅडम वारंवार विचारत होते, तर मॅडम आम्हाला विचारत होते कधी येतील, काय येतील, का विलंब होते, म्हणून मी तसं फोनवर त्यांना उत्तर देखील देत होतो किंवा संपर्कात होतो, प्रत्यक्ष असो किंवा अप्रत्यक्षरित्या असो. आमच्या 2 महिन्यांनी किंवा 3 महिन्यांनी सगळ्या प्रतिनिधींची मिटिंग देखील आम्ही बोलवत असतो. त्या मिटिंगमध्ये देखील मॅडम हजर होत्या. तर मशीन वितरणास जो काही विलंब झाला त्या बाबतीत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांची फाउंडेशन मार्फत दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या परिसरातले सगळी आपली टीम आहे आणि या हॉलमध्ये शिलाई मशीन योजना संदर्भात आपली मीटिंग पण झाली होती. मॅडमांना देखील त्याची संपूर्ण पूर्वकल्पना होती. मध्यंतरी मला दादांचा पण कॉल होता. निखिल दादा साहेब माझा संपर्क झाला होता, पण प्रदीप दादांनी देखील मला सांगितलं की दादा किंवा ताई विचारत आहेत काय झालं मशीनचं, अजून का नाही वितरण होते. तर व्यवस्थित त्यांना माहिती दिली होती. तर अशा ज्या काही अडचणी आल्या त्यामुळे जरा विलंब झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाउंडेशन कधीही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही. गुणवत्तेच्या बाबतीत फाउंडेशन कधीही समझोता करत नाही.